हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 17 सप्टेंबर व 18 सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयात. तर प्रथम आपण 17 सप्टेंबरच्या चालू घडामोडी पाहूया. तर मानव वन्यजीवन संघर्ष लक्षात घेऊन केरळ राज्य सरकारने वन्यजीव संरक्षण सुधारणा विधेयक 2025चा मसुदा मंजूर केला. पुढे पाहूया. सप्टेंबर 2025मध्ये नागालँडच्या हॉर्नबिल फेस्टिवल महोत्सवाला सर्वोत्तम सांस्कृतिक संगीत व नृत्यासाठी रौप्य वटवृक्ष पुरस्कार मिळाला. पुढे पाहूया. चीन देशाने 2025चा महिला हॉकी आशिया कप जिंकला. भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक जिंकले. भारताने 15 ते 19 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे IECची 89वी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. पुढे पाहूया. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण परिषद 2025 आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती. उद्घाटन ओम बिर्ला यांनी केले. भारत व ग्रीन यांच्यातील पहिला द्विपक्षीय सागरी सराव ग्रीसमधील सलामिस बे येथे INS त्रिकंदच्या नेतृत्वाखाली झाला. पुढे पाहूया. राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी अभियान 2025 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. नमो लक्ष्मी योजना गुजरात राज्य सरकारने सुरू केली. गुजरातमधील अहमदाबाद येथील नारणपुरा येथे वीर सावरकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे पाहूया. 18 सप्टेंबर 2025च्या काही चालू घडामोडी. तर नीती आयोग या संस्थेने AI फॉर विकसित भारत रोड मॅप व फ्रंटियर टेक रिपॉझिटरी उपक्रम सुरू केलेला आहे. पुढे पाहूया. अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची दुसरी राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. पुढे पाहूया. लखनौमधील NBRI येथे झालेल्या CSRR स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दरम्यान देशातील पहिल्या स्वस्तिक लोटस गार्डनचे उद्घाटन करण्यात आले. पुढे पाहूया. तामिळनाडू सरकारने माजी मुख्यमंत्री CN अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त अंबू करंगला योजना सुरू केली. पुढे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पूर्णिया येथे राष्ट्रीय मखाना बोर्डचे उद्घाटन केले. पुढे पाहूया. भारताने जपान देशाला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनवली आहे. आरोग्य नारी सशक्त परिवर्तन अभियान हा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व महिला व बाल विकास मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. रुग्णांच्या सुरक्षतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जातो. पुढे पाहूया. न्यायमूर्ती M. सुंदर यांनी मणिपूर उच्च न्यायालयाचे 10वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी राजभवन इम्फाळ येथे त्यांना पदाची शपथ दिली. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.